ना आत्ता जे ह्या क्षेत्रात नवीन आलेत ना, कदाचित असं पण होऊ शकतं की अपॉर्च्युनिटीज मिस होतात. आधी आपल्याला जर एखादी गोष्ट सांगितली की ह्या रोलसाठी तू कास्ट झाली आहेस, तर ते चेंजेस नाही व्हायच्या मोठ्या प्रमाणामध्ये, कारण का लोकांना माहीत होतं वाया वाया आपलं काम बघून आपल्याला रोल्स मिळायचे. आत्ता ते सेन राहण्यासाठी म्हणजे स्वतःला त्या मेंटल स्टॅबिलिटीसाठी तू काय प्रॅक्टिस फॉलो करतेस किंवा कुठेही निगेटिव्हिटी नकोय आपल्याला, काय प्रॅक्टिस फॉलो करायला. प्रत्येक दिवस एक नवीन असतो. प्रत्येक दिवस सेटवर चांगलंच काम होईल असं नसतं. कधी कधी 19-20 होतं. सेन ठेवायला स्वतःला तू काय करतेस? मी बाहेरनं फार मित्रमैत्रिणींमध्ये जास्त राहतच नाही मुळात. त्याच्यामुळे ना मुळात माझी घरून सुरुवात जी होते ना ती माझ्या मुलापासनं अथांगचं सगळं करणं. सो माझ्या डोक्यामध्ये तेच असतं. ओके. त्याच्यानंतर म्हणजे मी आता हल्ली 1 महिना मी एक्सरसाइज बंद आहे सध्या, माझा पाय दुखत होता म्हणून. पण अदरवाईज माझं सकाळी उठल्या उठल्या योग, एक्सरसाइज, मुलाचा डबा करणं, माझा डबा करणं आणि मग शूटला गेल्यानंतर माझं रुटीन सांगते मी. ऑन द वे गाडीमध्ये मेकअप करता करता किंवा रिक्षामध्ये मेकअप करता करता गाणी ऐकणं आणि त्यातून देवाची गाणी काही लावली आणि ते मेडिटेशन वगैरे काही केलं तर. ओके. सो हे सगळं झाल्यानंतर काय होतं, माझ्या डोक्यात कुठले दुसरे विचारच नाही आले, कारण माझं ऑक्युपाय आहे डोकं एका कामामध्ये. करेक्ट. शूटमध्ये गेल्यानंतर तिथे थोड्या गप्पा टप्पा झाल्या, कामामध्ये बिझी झालो, स्क्रिप्ट वाचलं, दुसरे कुठले विचारच नाही आले माझ्या डोक्यात. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर पण येताना काहीतरी माझ्या कामामध्ये मी आहे, आल्यानंतर घरच्यांशी गप्पा, दुसऱ्यांबद्दल चांगलं किंवा वाईट विचार करायला माझ्याकडे वेळच नाही आहे. माझ्याकडे फक्त माझा विचार करायला वेळ आहे. सो हे जरी आपण केलं, दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक खुपसणे किंवा त्यांना काहीतरी हिचं चांगलंच झालं किंवा हिचं वाईटच झालं ह्याच्यामध्ये विचार करण्यात सुद्धा वेळ घालवणं ह्याची गरजच नसते. आपण आपल्या आयुष्यामध्ये सुखात आहोत, छान चाललंय, व्यवस्थित चाललंय, एवढं जरी केलं ना तरी खूप झालं. पण एवढं मात्र नक्की की दुसऱ्यांचा वाईट विचार मी कधीच केला नाही आणि ह्याच्या पुढेही कधी करणार नाही. आणि माझे शत्रू जरी असतील तरी ते पुढे जाऊन माझे मित्र बनतील, एवढी ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि ती ताकद मी गेली कित्येक वर्षामध्ये मनात आणली आहे की जे काही मित्र मैत्रिणी माझ्यापासून दुरावले आहेत तर मला त्यांना माझ्याजवळ आणायचं आहे. आय होप त्यांचा कधीतरी एखादा कॉल येईल. पण असंच कधीतरी माझे इंटरव्ह्यूज किंवा काही पाहिले तर कदाचित त्यांचा कॉल येऊ शकतो. कधी कधी असं होतं ना, आपल्याकडनं चुकीचे शब्द निघतात आणि दुखावली जातात मनं. पण या इतक्या वर्षांच्या अनुभवावरनं असं वाटतं की नाही, आपण चुकलो, पण आता कॉन्टॅक्टही नाही करू शकत आहोत, तर होईल ते कधीतरी असं. सो हे प्रत्येकाने केलं पाहिजे. पण की आपले जे शत्रू असतात ना ते आपले मित्र बनले पाहिजेत. तर आपण काय करू शकतो, तर त्यांच्याशी छान बोलायचं. जे कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत त्यांचं नाही, पण जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांचीच स्तुती करायची, तेच किती छान आहेत असं बोलायचं, की मग ते आपल्याला हळूहळू ते मित्र बनतात आपले. असं होऊ शकतं. तू पीपल्स पर्सन आहेस का? तुला माणसं खूप लागतात? मला खूप माणसं लागतात. मी घरी एकटी नाही राहू शकत. एकतर मला भीती वाटायची. मी लहान होते ना तेव्हा आई मला एकदा एकटी सोडून गेली होती, तेव्हा मला माझ्याच घरामध्ये मला भीती वाटत होती. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना पण लाईट लावून मी जात होते. इतकी घाबरट होते मी लहान असताना. पण आता नाही एवढी भीती वाटत. पण मला नाही आवडत एकटं राहायला, कारण मला माणसं लागतात. कोणीतरी पाहिजे घरात. माझा मुलगा, नवरा, आई, कोणीतरी पाहिजेच घरात.